मी तुम्हाला व्हेजिटेबल केक सांगणार आहे. व्हेजिटेबल केक म्हटल्याबरोबर तुम्हाला वेगळं वाटेल, पण आपण गोड केक नेहमीच खातो. त्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळं खाण्याची पण आपल्याला केक असा वेगळ्या पद्धतीचा खाण्याचा आपल्याला अनुभव येईल आणि थोडंसं वेगळी टेस्ट पण जाणवेल. तर त्यासाठी साहित्य अगदी आपल्याला घरातले असेच 1 पत्तागोबीचे 1 वाटी, भोपळी मिरची जी जाडी असते ती कापून घेतलेली आहे, भोपळ्याचा 1 वाटी खीस आहे, 1 काकडी, सांबार, बेकिंग पावडर हे सगळं ताकात भिजवून ठेवलं होतं अर्धा तास आधी. त्यानंतर 1 वाटी मसूरची डाळ जी भिजवून मिक्सरमधून काढून त्याची पण पेस्ट करून ठेवलेली आहे. नंतर डब्याला ग्रीस करून घेतले मैदा आणि तूप लावून आणि त्यानंतर आता हे जे मिक्सचर केलेलं आहे आपण, त्यामध्ये आपण मसूरच्या डाळीचे जे मिक्सचर आहे ते दोन्ही सगळे भाजीचं व्हेजिटेबलचं सगळं एकत्र करणार आहोत आणि ते कालवून घेऊन त्यावर ते आपल्याला वरून थोडासा सोडा आणि मीठ घालायचे आणि ते सगळं कालवून त्या डब्यामध्ये आपल्याला बेक करायला ठेवून द्यायचे आहे. म्हणजे आपल्याला अगदी छानसा आपला व्हेजिटेबल केक तयार होणार आहे. आता यामध्ये काय काय टाकलं ते सोपं आहे. तुम्ही अगदी इझिली केव्हाही करायची इच्छा झाल्यास करून बघू शकता. आणि यानंतर कढईमध्ये मी एक स्टँड ठेवले, त्यामध्ये पाणी ठेवले होते आणि वरून एक ताट झाकण ठेवले आणि त्यावर ते वजन ठेवले. तुम्ही हा बेकिंग तुमच्याकडे ओव्हनमध्येही करू शकता किंवा कुकरमध्येही करू शकता. आपला केक तयार झालेला आहे. आता त्यावर ते टोमॅटोचे फुलं केले, नंतर व्हाईट सॉस, रेड चिली सॉस आणि जी मिरची आहे त्याला छान साईडने कट करून सजवलेले आहे. तुम्हाला माझा केक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगाल. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य सांगा. तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला एक उत्साह येतो कुठलीही गोष्ट नवीन करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देत जा व नोटिफिकेशनचे बटन दाबा म्हणजे आमच्या नवीन नवीन रेसिपीज, नवीन नवीन आणखी ज्या आहेत आमच्या चॅनलला तुम्हाला ते अवश्य कळेल. केक कसा झाला हे जरूर सांगा. लाईक, सबस्क्राईब.